हॅलो, हा बोला ना शेठ. होय, काय प्रॉब्लेम आहे? कुठं काय? अरे मी तुझा मोबाईल घेऊन पळतो, तू माझ्या मागे पळलं पाहिजे ना. मला नकोय तो मोबाईल. अरे मी चोरी केली, मी चोर आहे, मला पकड, मला हाण. मी काय येऊ? मला काय गरज आहे? अरे, तू का मेंटल आहे का रे? तुला एक माहिती करता सांगतो, मला हरामचं खायची सवय नाही भाऊ. माझ्या मागं पळ, मला मेहनत लागती, मेहनतीचं मी खातो. तू माझ्या मागं पाळणार, मारणार, मला दम लागणार, पण मी कसं बी मोबाईल घेऊन पाळणार. ही माझं टॅलेंट आहे. मला चांगलं चोर म्हणायचे का? पळ ना माझ्या माग. मला नकोय मोबाईल तो. अरे तुला का लय डोक्यात जातोय आता? तुला माहिती का एखाद्या दगडाला शिल्पकाराचा गाव खायला लागतो, मार खायला लागतो, तेव्हा त्या दगडाची चांगली मूर्ती बनते. तसं मला चांगलं चोर बनण्यासाठी लोकांचा मार खायला लागेल, पब्लिकचं रट्ट खायला लागतं. मला असं हरामचं नाही खायचं का? माझ्या माग पळ ना तू. अजिबात नाही. मी का पळू ते सांग. अरे तुला का लय डोक्यात जातोय का माझ्या? ये ना माग, पळ ना माझ्या राव. अरे मी का पळू? अरे पाहुणं इकडे आव. इकडे पाहुणं, मला सांगा, मी चोरी, हा. मी ह्याचा मोबाईल घेऊन पळून चाललोय, मग ह्याचं काम काय? ह्याला काय नियम सांगा एकदा. तुझं काम काय आहे? त्याच्या माग पळ, चप्पल काढ, चपली थूक आणि फान दिसेन त्याला टाक अशी एक. हा, बरोबर आहे का नाही? मग काय? तुम्हाला सांगतो पाहुणं, हल्ला बी नाही हो जागचा. काय मेंटल केस आहे काही? असला कसला ऍटिट्यूड यांना? अरे पळ की ना, हाण की त्याला. मी का पळू? त्यांनी मोबाईल नेलाय, तो त्याचा बघन. हे डोक्यात चक्कर आहे, त्याला काय कळणार आहे ना, मेंटल. बघा, लोक नावं ठेवायला लागले आपल्याला. अहो माझी काय इज्जत राहील? आमचा व्हॉट्सअपला मोठा ग्रुप आहे चोर लोकांचा. तिथं कॅमेरे सीसीटीव्ही त्यांनी बघितलं तू माझ्या मागं पळा ना, तर माझी काय इज्जत राहील मार्केटमध्ये? सांगा, मी चांगला चोर कसा बनेन? घरी तुझा मोबाईल मला नको. जाऊ घालवायची कामं केली सगळी, इज्जतच नाही राव. कभी कुछ ना करके भी देखो. ईट 5 स्टार, डू नथिंग. अरे बाप साहेब, अय कुठं हेल्मेट नाही, काही नाही, लायसन्स तरी आहे का? थांब, तुझी चावी. साहेब मी बिना गाडीची चाबी चालवते, बिना चाबीची गाडी चालवती साहेब. कुठे आहे चावी? कुठे आहे? भाऊ घेऊन गेला आणि गाडी मी चालवतीये. जा बा. ते कसं आहे ना, आता चुकी तुझ्या भावाची आणि तुझी पण नाहीये, मग? चुकी तुझ्या वडिलांची. जा. ती कशी साहेब? कसं येड बनवलं पोलीसवाला म्हणे. खायला आता डिक्की. अरे हे चाबी लावा लागेल ना. कुठं चालला? हा झालं, जेवण झालं. ते कागदपत्राचं काम होतं मला. नाही माही 85 नंबरची अंडरपॅन्ट आहे. आता घरी चाललो होतो नाही का? मग शिवून आणायची ना तुझी. हा, तेच आता जा करतो तेवढं. अयो तुला तसला नाही ते काय? हा, पोटा पाण्यासाठी करावं लागतंय. अरे लय वाईट आहे. जाऊ का? हा, मित्रासोबत 10 रुपयाला जाऊ. काय रे, कसला एवढा विचार करत नाही? अरे मी ना शेजारच्या घरी गेलो होतो, ते ना मला पाहून त्याच्या पोरीला सांगितलं का तू घरात जा. मग काय त्याच्यात एवढं? मला वाटतंय का त्याची पोर आहे ना पोराला वाईट नजरेने पाहत असेल. मया जर खात्यात कोणाच्या गलतीनं जर 3 कोटी रुपये आले तर काय करतो, 1 कोटीचं पहिल्यांदा घर घेतो, 1 कोटीची गाडी घेतो अशी भारीची, आणि 1 कोटी दान करून टाकतो. नको 1 कोटी लय व्हालेत, 1 लाख रुपये दान करतो आणि उरतात 99 लाख. आता 99 लाखाचं काय करायचं उद्या बघतो, आज झोपी जातो. मलाच एकटीला सगळं मार्केट जा. एवढा बाहेर होतो ना अक्षरशः तो. हो काकी, अहो कुठे एवढा उन्हानं कुठे फिरताय? अरे ते मार्केटमध्ये गेले होते टोमॅटो घ्यायला. अहो मग अक्षयला सांगायचं ना. अक्षय. मग एक काम करा, त्याचं लग्न करून टाका, तुमचा पण त्रास कमी होईल. हा ना, तू तर चांगला जॉब पण करतो, 2 पैसे कमवतोय. हो रे, सगळं मान्य. आणि अक्षयच्या लग्नाचं बघतोय आम्ही, पण तुमचा मित्र अक्षय, त्याला एक मुलगी पसंत पडेल तर खरं ना?
कधी एक मोठी तर कधी एक छोटी, कधी एक उंच तर कधी एक बुटकी, कधी एक जाडी तर कधी बारीक. अहो काकी एक काम करा, त्यालाच विचारा काय साईज पाहिजे. समजतं का तू किती का बोलत होती? बरोबर लावले ना ते घोडे. जरा तरी लाज वाटू दे रे. विचारायला गरज असेल, कुठेतरी महत्वाच्या कामासाठी जात असेल तर हा, त्याला पैशाची गरज लागली तर त्यांनी काय करायचं? अशा वेळी देऊन टाकायचे रे एखाद्याच्या एखाद्याचा. आपल्याला काय करायचं? आपलं थोडी ओळखीचं. लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. भगवान है कहाँ रे तू, है कहाँ रे भाऊ कटिंग करायची होती. बस भाऊ. सरका मागं. कशी करायची भाऊ? वर शेना अशीच राहू द्या, तर खालून कमी करा आणि वरच्याला जेल लावून थोडे टाईट करा. भाऊ तुम्ही एक काम करा, दाखा घरी दाखा. केले असते वरचे सरळ. घरी दाखा भाऊ, आम्हाला काम आहे. नाही अंगाला दाखा. ATM पर 75 रुपए प्राप्त हुए. काय रे, का पाहून राहिला माझ्याकडे? तुम्ही ना बिलकुल माझ्या बायको सारखे दिसतात. हो का? काय नाव आहे तुमच्या बायकोचं? नाही, अजून माझं लग्न नाही झालं. हरामखोरा लाईन मारतो का? एक काम करा पण तू. ये भगवान क्या जुलूम है. हॅलो. हॅलो. पीछे देखो, पीछे नमस्कार डॉक्टर. बोला काय झालं? अहो बाईकला कुत्र चावले. काय पिसळलेलं होतं काय? अहो पिसळलं नव्हतं, हिला चावलं आणि कुत्र पिसळलं. सर तुमचं लग्न झालंय? नाही, माझं लग्न नाही होत आहे. का सर, तुमचं लग्न का नाही होतंय? माझ्या आईमुळं. कसं काय? कारण माझी आई देवाकडे रोज प्रार्थना करते की माझा मुलगा नेहमी खुश राहायला पाहिजे. अगं बारके, किती दिवसानं आलीस ग? आता आठवण झाली तुला माझी. होयच की, लई दिवसानं आलीस ग. कुठलं काय, तू
दुकानाची काम होती म्हणून येणं झालं नाही. अगं व्हायच की, अगं दरवेळेस ह्यांच्या जवळ पप्पा काय ना काय पाठवत होते. मेकअपचं सामान काय, ज्वेलरी काय, सारखं काय ना काय पाठवून देत होते. पप्पा आपले किती चांगले आहेत ना ग. पप्पा तर आपले चांगलेच आहे. पप्पांनी दुकानातलं सामान कधी पाठवलं? अगं काय पाठवलं नाही ते सांग. भारी भारी साड्या पाठवल्या माझ्यासाठी. हल्लीच तुमच्याकडं काय सामान येणं झाले, कारण आमचंच पोरग येणार ना तुमच्या तिकडं. व्हायच की आई, हे बघा आलेच ते. होय हो, आजकाल आमच्या पप्पांच्या दुकानाकडे का जात नाहीसा तुम्ही? कसं जाणार? तुझ्या बायनं दुकानामध्ये CCTV कॅमेरे बसविले ती. मॅडम एक अगरबत्ती द्या ना. हे घ्या. अरे हिचं लक्ष तर सगळं फोन मध्ये. हिला सांगतो की मी 500 रुपये दिले आहेत. मॅडम सुट्टे पैसे द्या ना, मी तुम्हाला 500ची नोट दिली होती. अच्छा हा, सॉरी. चीटिंग 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 करताय तू. Run. काय राजा, कसले विचारत आहेस? काही नाही रे, तिला म्हटलेलं तुझ्या आयुष्यात कसलाही प्रॉब्लेम असून दे सांगत जा. मग रे एक दिवशी तिनं मला तिचा प्रॉब्लेम सांगितला. हा, काय सांगितलं रे? तू काळायच म्हणली. कपड्याच्या दुकानामध्ये कामाची सुवर्ण संधी. आयला एक तर आपल्याला काय काम नाही, बेरोजगार आहे. आजच्याच जाऊया. पत्ता काय आहे? आयला आजच्याच काम लागलं पाहिजे आपल्याला. ए आंधळा आहेस काय? वाटत कशावर उभा राहिलायस? तिकडं उभा राह. हो नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. ती मी पेपरात जाहिरात बघून आलतो. कामगार पाहिजे ना आपल्याला? लागणार आहेत की आपल्याला कामगार. चला की मग. 2 मिनिटं, मालक पुढंच आहेत, भेटून घ्या. बरोबर. मालक, ओ मालक सॉरी हो, मला माफ करा. मला माहित नव्हतं तुम्ही मालक आहे ती. द्या की मला काम तेवढं. आईला आजचा दिवसच बाद होता. मॅच मस्त झाली आजच्या. लगन पद्धतशीर झाली. काय जेवली का? हो झाली. धर त्यासाठी थम्मीच लावतो. आज जेवण नको करू, आपण बाहेर जाऊ जेवायला. हा आलो आवरून. ऋषी भाऊजी तुम्हाला सांगते, त्यांचं ना आजकाल लईच प्रेम वाढलंय. म्हणजे लग्नाआधी जेवढं करत होते ना त्याच्यापेक्षा पण जास्त वाढलंय. काय सांगता वहिनी, प्रेम वाढलंय? हा खरंच? हा. याचा अर्थ कळतो का वहिनी? काय हो? त्याचं बाहेर लफडं चालू आहे. नाही हो भाऊजी, ते तसे नाही, तसं काही नाही करणार. बायकांनी समजून घ्यायचं. जर नवरा लग्नानंतर ज्यादा प्रेम करायला लागला, समजून जायचं की त्याचं बाहेर लफडं चालू आहे. नाही हो भाऊजी, ते असे नाहीत. आमचं लव्ह मॅरेज आहे ना, तुम्हाला माहितच आहे ना सगळं. अहो तुमचं लफड्याचं लग्न आहे मला माहिती आहे ना. अहो तुमचं लग्न व्हायच्या आधी त्याचे 2 लफडे चालू होते. अहो तो पहिल्यापासून लफडे बाजचे. त्याचं नवीन लफड चालू आहे वहिनी. आणि त्या मुलीचा नंबर आहे ना माझ्या नावाने सेव्ह केलाय. आठवते का? काय आठवतंय? तुमचं जेव्हा लफडं चालू होतं त्या टायमाला तुमचा नंबर माझ्या नावाने सेव्ह होता का नव्हता? मला काय वाटतं वहिनी, फक्त तुमचा संसार सुखा समाधानाचा हो, नाही तर तुम्हाला वाटलं आमच्यात भांडण लावितो का काय? नाही हो भाऊजी, असं काही नाहीये. त्याला फोन येईन बघा माझ्या नावाने. आला ना हा ना वहिनी, त्याला सुधारला पाहिजे वहिनी. तो हा येतो. आयलाय ऋषी कोण फोन करून राहिलाय? यार कोण मार राहिली? काय केलं मी? काय म्हणले फिरायला जायची? आता मी कुठून गाडी आणू? 2 मिनिटं थांब, गाडी घेऊन आलो. कुठं चालल्या वहिनी? फिरायला. या गाडीमध्ये आधीच याच्याबरोबर लग्न करून तुम्ही तुमचं रेप्युटेशन खराब करून घेतलेलं आहे. या गाडीत गेल्या तर इज्जतच नाही राहायची तुमची. भाऊजी आता आमच्याकडे दुसरी गाडी नाही ना, मग आता कशात जायचं बरं आम्ही? रिक्षात जा ना वहिनी तुम्ही. रिक्षात जाऊ? अहो रिक्षा असं वाटतं की बाबा रिक्षा तुमची नाही, पण ही गाडी घेऊन गेल्या लोकांना वाटेल ही गाडी आहे ग, इतकी छोटी छोटी गाडी तुमची. कसं वाटन? बरोबर आहे भाऊजी. ओ चला आपण रिक्षात जाऊ. चला उतरा खाली. हा उतर आहे. अगं पण आओ चला खाली. चला चला उतरा. या वहिनी या.
आमच्या वहिनी. वहिनी तुम्ही एवढ्या मॉडेल दिसतात ह्या गाडीत कशा वाटतात आहे का नाही? बरोबर भाऊजी तुमचं. अरे आपण गेलो असतो या गाडीत. अहो माझ्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. नाही आपण रिक्षानीच जाऊ. अहो भाऊजी पर आमची गाडी मी जातो घरी घेऊन वहिनी. मी घरी लावतो. लावाल ना नक्की? हो जा रिक्षा पकडून. हो हो चल जा. अरे वहिनी सावकाश जा येतो हा. अरे कुठं चाललाय याच्या घराकडे? वहिनी भाऊजी काय आहे हे? काय? अहो काहीच नाही हे. अहो इथं टीव्ही पाहिजे वहिनी टीव्ही. अहो घेतला असतं पण अमोलचे हप्ते चालू आहेत ना. किती हप्ते चालू इथं? 3 आहेत. 3. माझ्या स्वतः 5 हप्ते चालू इथं. एक घराचा, एक टीव्हीचा, एक गाडीचा. आज मरणाचे हप्ते चालू इथं. टीव्ही घ्या. बरं मी अमोलला आलं म्हणते बरं का. माझं बोलायचं काम आहे. माहीपरी मला काय म्हणणे माहितीये का? आपल्याला टीव्ही पाहिजे. 2 दिवसात घरात टीव्ही लावला. करावं भिंत कमी टीव्ही मोठा आहे माझा. 2 इटा वाढून घेतल्यात एवढा मोठा टीव्ही आहे माझा. काय सांगता? काय सांगा सगळं खरं बोलतोय मी. बघा आम्हाला टीव्ही लावून घ्या तेवढा. बरं मी अमोलला आलं म्हणते बरं का. तुमची प्रगती बघून बाहेर जायला पाहिजे का आजच्या गल्लीतल्या. हा काय करते? टीव्ही घ्यायचंय ना. कोणाला? आपल्याला कोणाला? कसा? हप्त्यानी. अगं 4-5 हप्ते आधीच चालू येतं. तेच फेडू फेडू मला घाम सुटलाय आणि वरून 1500 रुपये घेतो मी तुझ्या बापाकडून पेट्रोलला. अहो ती शेजारची परी वहिनी. अहो तिच्या घरी 32 इंची टीव्ही ना. पण आपल्या घरात साधा डबड पण नाही हो. मला नाही माहित. मला आज जास्त टीव्ही पाहिजे. पुरुष आलता काय? हा अरे त्याची ती परी 1500च्या त्या डबड्यात जीवाच्या डबड्यात सिरियल बघती आणि त्याचं ऐकती होय तू. तुम्ही मला बाकीचं काहीच माहित नाही. मला टीव्ही पाहिजे घरात अरे. 2 दिवसाच्या आत.